समोर उपस्थित असलेला मला आशीर्वाद देण्यासाठी व गडकरी साहेबाला ऐकण्यासाठी आलेले सर्व माझे मतदार बंधू आणि कार्यकर्त्यांनो, मी नम्रपणे विनंती करतो, नम्रपणे तुम्हाला आशीर्वाद मागण्यासाठी मी उभा आहे। येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो। खरं म्हणजे गडकरी साहेब या देशाच्या राजकारणामध्ये देशामध्ये काम करीत असताना डेव्हलपमेंट व्हिजन काय असतं, त्यांचे विचार काय असतात हे आपल्याला ऐकायचं आहे। मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीच्या दृष्टीने मला तुम्ही 2014 ला आशीर्वाद दिला, 2019 ला आशीर्वाद दिला, आता 2024 ला सुद्धा तुम्हाला मला आशीर्वाद देऊन पुन्हा तिसऱ्यांदा बदनापूरचं नेतृत्व करण्याची, जांभळचे नेतृत्व करण्याची जबाबदारी द्यायची। तुम्ही बघितलं असं अंबड शहराच्या दृष्टीने, अंबड तालुक्याच्या दृष्टीने विकास करीत असताना शेवटचा माणूस नजरेसमोर ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केला। मी अंबड शहरवासियांना नम्रपणे विनंती करतो, अंबड तालुक्याच्या लोकांना 2 विषय सांगतो। मी जास्त बोलणार नाही, पण मी तुम्हाला आशीर्वाद मागत असताना या अंबड तालुक्याचा कायापालट करायचा असन माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातलं पाणी अवर्षण पवर्षण भागामध्ये मराठवाड्यामध्ये नदी जोड प्रकल्प करून या बदनापूर अंबड विधानसभेला मी आणल्याशिवाय थांबणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो। कारण की ही भूमी मत्स्यधरी देवीची भूमी आहे। इडा अहिल्याबाई होळकरांनी मत्स्यधरी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला मंदिर आहे। मी त्यांचा आशीर्वाद घेऊन या बदनापूर अंबड विधानसभेचं नेतृत्व करीत असताना माझं वचन आहे तुम्हाला, या अंबड शहराच्या दृष्टीने मला जायकवाडीचं पाणी पुरवठा 130 कोटी रुपयाचा DPR तयार करून तो मंजुरीच्या प्रस्तावासाठी गेलेला आहे, ते पाणी सुद्धा आणण्याची जबाबदारी माझी। माझ्या अंबड ची MIDC फक्त नावाला करून ठेवली पूर्वीच्या पुढाऱ्यांनी, पण ती MIDC सुरू करण्यासाठी मला गडकरी साहेब असेल, देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार असेल, मी 100% ती MIDC सुरू करून तरुणाला रोजगार उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सुद्धा नारायणपूरच्या मतदारसंघाचा आमदार म्हणून शपथ देतो। बोलण्यासारखं खूप काही आहे बंधूंनो, उमेदवार ध्यानात ठेवा। एक उमेदवार आहे कापणारा आणि एक उमेदवार आहे शिवणारा। तुम्ही विचार करा कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही। म्हणून मी आपल्याला नम्रपणे आशीर्वाद मागतो, आता सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो, पुन्हा एकदा मला संधी दिली पाहिजे। मी एकच सांगतो, मी 10 वर्ष काम करीत असताना सत्ता ही स्वतःला उपभोगण्यासाठी नसते, सत्ता ही मतदार बंधूंना न्याय देण्यासाठी असते, ह्याचा भान ठेवून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढे उभा आहे। उमेदवार म्हणून मला नम्रपणे विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या फुलाचं नंबर 1चं बटन दाबून मला आशीर्वाद देऊन विजय करावा, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।